चांदोबा रामायण 59वा भाग। अगस्त्यांनी रामाला वाली आणि सुग्रीवांची कथा अशी सांगितली। मेरू पर्वतावरील मधले शिखर देवांनाही अत्यंत पवित्र आहे। त्यावर एक विशाल ब्रह्मसभा आहे। एकदा ब्रह्मा योगाभ्यास करत असताना त्यांच्या डोळ्यांतून निघालेले जल त्यांनी झटकले असता त्यातून एका वानराचा जन्म झाला। ब्रह्माने त्या वानराला काही काळ आपल्यापाशीच राहण्यास सांगितले आणि मेरू पर्वतावरील कंदमुळे व फळे खाऊन तिथेच राहण्यास सांगितले। तेव्हापासून तो वानर दिवसभर वृक्षांवर संचार करायचा आणि संध्याकाळ होताच उत्तम फुले व फळे घेऊन ब्रह्मापाशी येत असे। असा बराच काळ निघून गेला। एके दिवशी त्या वानराला तहान लागली। तो मेरू पर्वताच्या उत्तर शिखरावर गेला। तिथे त्याला अनेक पक्ष्यांनी भरलेले एक सरोवर दिसले। वानराने आपले शरीर एकदा झटकले आणि तहान भागवण्यासाठी तो जसा पाण्यात वाकला तसे त्याला तिथे आपले प्रतिबिंब दिसले। पाण्यात आपला शत्रू असलेला दुसरा वानर लपला आहे असे समजून त्याचा अंत करण्याच्या विचाराने वानराने पाण्यात जोरात उडी मारली आणि बराच शोध घेतला। आत दुसरा वानर न दिसल्यामुळे तो परत काठावर आला। काठावर येताच तो वानर एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतरित झाला। जगन्मोहिनी रूपाने ती स्त्री तिथेच बसली असताना इंद्र आणि सूर्य ब्रह्माचे दर्शन घेऊन परतत असताना तिथून जात होते। दोघांची दृष्टी एकाच वेळी तिच्यावर पडली। दोघांनाही तिच्याबद्दल मोह निर्माण झाला। त्यांच्यामुळे ती गर्भवती झाली आणि तिने वाली व सुग्रीवांना जन्म दिला। इंद्राने आपला पुत्र वाली याला सुवर्ण कमळांची माळ भेट म्हणून दिली। सूर्याने आपला पुत्र सुग्रीव याला हनुमान हा मित्र केला। त्यानंतर त्या वानराचे स्त्रीरूप लोप पावले आणि त्याला त्याचे मूळ रूप प्राप्त झाले। त्यानेच आपल्या दोन्ही पुत्रांचे संगोपन केले। तोच वृक्षरजस होय। ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून वृक्षरजस आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन वानरांचे नगर असलेल्या किष्किंधेस गेला। तिथे त्याने राज्याभिषेक केला आणि तो सप्तद्वीपांतील सर्व वानरांचा राजा झाला। रामा, वाली आणि सुग्रीवाचा पिता आणि माता दोन्ही वृक्षरजस हाच आहे असे सांगून अगस्त्यांनी ती कथा समाप्त केली। रामराज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर बरेच दिवस आलेल्या सर्व पाहुण्यांनी सुखात घालवले। त्यानंतर एक एक करून सर्वजण प्रस्थान करू लागले। रामाने सर्वांचे आभार मानून योग्य प्रकारे सन्मान करून त्यांना निरोप दिला। भरतासोबत महाराज जनक आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन केकय महाराज निघून गेले। भरताच्या आमंत्रणावरून आलेले काशीराज प्रतर्दन आणि इतर राजेही आपापल्या देशांत परतले। रामासोबत आलेले वानर आणि राक्षस 2 महिने अयोध्येत सुखात घालवले आणि त्यानंतर त्यांनीही प्रस्थान केले। युद्धात सहाय्य करणाऱ्या सुग्रीव, अंगद, हनुमान इत्यादींचा रामाने चांगला सन्मान केला। तसेच विभीषण आणि त्याच्या राक्षसांचाही सन्मान केला। ते सर्व जण निघून किष्किंधा आणि लंकेला गेले। त्यानंतर राम सीतेसोबत वनविहार करत आणि मित्रांशी गोष्टी करत काळ व्यतीत करू लागला। सीतेमध्ये गर्भाची चिन्हे दिसू लागली। एके दिवशी राम म्हणाला, सीते, तू गर्भवती आहेस। तुझी काही इच्छा असेल तर सांग, मी ती पूर्ण करीन। सीतेने मंद हसून मान खाली घालून म्हटले, मला गंगाकाठी ऋषींचे आश्रम पाहावेसे वाटतात। त्यांची कंदमुळे व फळे खाऊन तिथल्या वृक्षांखाली विहार करण्याची माझी इच्छा आहे। राम म्हणाला, तसेच होईल, उद्याच मी तुला तिथे पाठवीन। सीतेशी असे बोलून तो आपल्या मित्रामध्ये आला आणि हास्याच्या गोष्टी करत बसला असता भद्र नावाच्या व्यक्तीला पाहून विचारू लागला, तर भद्रा, माझ्याबद्दल, सीतेबद्दल, माझ्या मातांबद्दल आणि भावांबद्दल प्रजा काय बोलत असते? भद्राने हात जोडून म्हटले, प्रजा अनेक प्रकारच्या गोष्टी बोलते। ते जास्त करून रावणवधाबद्दल बोलतात। भद्र काहीतरी लपवत आहे अशी रामाला शंका आली। भद्रा, जे आहे ते सत्य सांग। चांगले असो वा वाईट, काहीही न लपवता सांग। तो म्हणाला, समुद्रावर तू सेतू बांधला आणि रावणाचा पूर्ण नाश केला, याबद्दल प्रजा तुझे खूप कौतुक करते। त्यांना तुझा खूप अभिमान वाटतो। पण रावणाने जिला आपल्या मांडीवर बसवून लंकेला नेले आणि इतका काळ आपल्या अधीन ठेवले, त्या सीतेला परत आणणाऱ्या तुला चांगल्या वाईटाची जाण नाही, असे लोक म्हणतात। उद्या जर त्यांच्या पत्नीबद्दल असे काही झाले तर त्यांनाही तसेच सहन करावे लागेल, असे लोक म्हणतात। यथा राजा तथा प्रजा असे म्हणतात ना। कुठेही गेले तरी लोकांचे घोळके जमून याच गोष्टी बोलत असतात, असे भद्र म्हणाला। रामाला अंतर्यामी तीव्र वेदना झाल्या। त्याने इतर मित्रांना विचारले, हे सत्य आहे का? सर्वांनी मान खाली घालून ते सत्य असल्याचे सांगितले। रामाने त्या सर्वांना निरोप दिला आणि जवळच असलेल्या द्वारपालाला बोलावून म्हटले, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नांना बोलावून आण। लवकरच ते तिघे रामाकडे आले। कांतीहीन मुखाने आणि डोळ्यांतून अश्रू ढाळत रामाने आपल्या भावांना आलिंगन दिले। त्यांना आसनावर बसवले आणि सीतेबद्दल त्याला ऐकू आलेल्या लोकपवादाबद्दल सांगितले। सीता निष्पाप असल्याचे अग्नी आणि इतर देवांनी सांगितले आहे। माझ्या अंतरात्म्यालाही तसेच वाटते। लक्ष्मणा, ते तर तुझ्या समोरच घडले होते, म्हणूनच मी सीतेला अयोध्येला आणले। पण हा अपवाद सहन करणे अत्यंत दुःखदायक आहे। मी माझे प्राण आणि तुम्हा सर्वांनाही सोडू शकेन, पण अपकीर्ती सहन करू शकत नाही। सीतेचा त्याग करणे किती मोठी गोष्ट आहे।
या अपवादाने होणारे दुःख मला सहन होणार नाही. म्हणूनच लक्ष्मणा, उद्या पहाटे सीतेला रथातून तमसा नदीच्या काठी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या परिसरातील अरण्यात सोडून ये. माझ्या शब्दाला विरोध करू नकोस. सीतेबद्दल काहीही बोलू नकोस. जर काही बोललास तर तुला माझी शपथ आहे. सीतेने ऋषींचे आश्रम पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ती पूर्ण होईल, असे राम म्हणाला. असे बोलून तो दुःखाने निश्वास टाकत अंतःपुरात निघून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटेच लक्ष्मण सुमंताकडे गेला. त्याचे तोंड सुकले होते आणि तो अत्यंत दीन दिसत होता. त्याने सुमंताला म्हटले, सीतेला मुनींच्या आश्रमात घेऊन जाण्याची रामाची आज्ञा झाली आहे. मी आणि सीता आताच निघत आहोत. त्वरित रथ सिद्ध कर. सीतेसाठी राजवाड्यातून मऊ आसन आणून रथात ठेव. सुमंताने रथ सिद्ध करून आणताच लक्ष्मण सीतेपाशी गेला आणि म्हणाला, आई, तू राजाला आश्रम पाहण्याची इच्छा सांगितली होतीस ना? राजाची आज्ञा झाली आहे. गंगाकाठी असलेल्या आश्रमांकडे जाऊया, प्रस्थान कर. माझ्या ज्येष्ठ भ्रात्याच्या आज्ञेनुसार मी देखील तुझ्यासोबत येत आहे. सीतेला हे ऐकून परम आनंद झाला आणि तिने ऋषींच्या पत्नींसाठी मौल्यवान वस्त्रे, रत्ने व अलंकार घेऊन लक्ष्मणासोबत रथातून प्रस्थान केले. रथ वेगाने धावत असताना सीतेला अपशकुन दिसले. तिने ही गोष्ट लक्ष्मणाला सांगून विचारले, सासू आणि इतर सर्व कुशल आहेत ना? मनातून अत्यंत व्याकुळ असतानाही लक्ष्मणबरोबर हसत म्हणाला, ते सर्व कुशल आहेत. रात्र होताच रथ गोमती तीर्थावर पोहोचला. ती रात्र तिथेच व्यतीत करून पहाटे निघाल्यावर दुपारपर्यंत ते गंगाकाठी पोहोचले. गंगेला पाहताच लक्ष्मणाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ते पाहून सीता म्हणाली, हे काय लक्ष्मणा, तू का रडत आहेस? अनेक दिवसांपासूनची माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंदात असताना तू तुझ्या दुःखाने माझा आनंद का हिरावून घेत आहेस? मला लवकर गंगा पार करून मुनींच्या आश्रमात घेऊन चल. मुनींच्या पत्नींना मी हे सर्व उपहार देईन. तिथे आजची रात्र घालवून उद्या सकाळी अयोध्येला परत जाऊया. रामाला पुन्हा कधी पाहीन असे मला झाले आहे. लक्ष्मणाने डोळे पुसले, जवळच असलेल्या नावाड्यांना बोलावून नौकेची व्यवस्था केली आणि सीतेसह गंगा पार केली. सुमंत रथासह त्याच काठावर थांबला. दुसऱ्या काठावर पोहोचल्यावर लक्ष्मणाने सीतेसमोर हात जोडून नमस्कार केला आणि म्हटले, आई, माझ्या भावाने माझ्या हृदयात शूल खुपसला आहे. हे पापी कृत्य करण्यापेक्षा मी मेलो असतो तर बरे झाले असते, असे म्हणून तो दुःखाने व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळला. सीता त्याची अवस्था पाहून काळजीत पडली आणि म्हणाली, लक्ष्मणा, तुझे बोलणे मला काहीच समजत नाहीये. तू कोणत्या तरी आवेशात आहेस असे वाटते. तुझ्या दुःखाचे कारण काय आहे ते स्पष्ट सांग, नाहीतर तुला तुझ्या भ्रात्याची शपथ आहे. तेव्हा लक्ष्मण सीतेशी बोलला, आई, माझ्या भावाने आपल्या मित्रांशी वार्तालाप करताना तुझ्याबद्दल एक भयंकर लोकअपवाद ऐकला आहे. तो अपवाद तुझ्या कानावर पडण्याजोगा नाही. त्यामुळे माझा भाऊ शोकाकुल झाला असून त्याने तुझा त्याग केला आहे. तू निर्दोष आहेस हे मेरे भावालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. तरीही लोकअपवादास भिवून त्याने असे केले आहे. तुला इथेच सोडून मला अयोध्येला परत जायचे आहे. ही राजाज्ञा आहे. तू मनाला अधिक कष्ट करून घेऊ नकोस. या पुण्यप्रद मुनींच्या आश्रमात राहा. वाल्मिकी महर्षी आपल्या पित्याचे आप्तमित्र आहेत. त्यांचा आश्रय घेऊन तू सुखात राहा. हे ऐकून सीता क्षणभर सुन्न झाली. त्यानंतर तिने स्वतःला सावरले आणि दिनवाण्या स्वरात रडत ती म्हणाली, लक्ष्मणा, माझा जन्म केवळ कष्ट सोसण्यासाठीच झाला आहे. पूर्वजन्मी मी नक्कीच काहीतरी पाप केले असणार. कोणत्या तरी दाम्पत्याला मी विरहाचे दुःख दिले असणार. वनवासाच्या वेळी रामाच्या जवळ असूनही आणि त्याने मला सांत्वन दिलेले असतानाही मी दुःखीच असायचे. अशा स्थितीत रामाशिवाय हा वनवास कसा असेल याचा विचार कर. माझे दुःख मी कोणापाशी व्यक्त करू? तुझा पती तुला सोडून का गेला असे मुनींनी विचारले तर मी काय सांगू? मी या गंगेत होऊन मरू शकले असते, पण त्यामुळे तुमच्या वंशाची मान खाली जाईल. तू तुझ्या ज्येष्ठ भ्रात्याची आज्ञा पूर्ण केली आहेस. आता तू जा बाळा. माझ्या सर्व सासूला माझा नमस्कार सांग. राजाला त्यांच्या कुशलबाबत विचारले म्हणून सांग आणि त्यांना माझा साष्टांग नमस्कार सांग. त्यांच्यावर आलेला अपवाद दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. धर्मपालनाने राज्य करत भ्रात्यांना आणि प्रजेला समान दृष्टीने पाहत जगात अतुलनीय कीर्ती संपादन करा, असे मी त्यांना कळवले आहे असे सांग. चांदोबा रामायण 59वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.